काय छापेमारी केली, रेड केली, त्याला पण खूप वेळ गेला. आता त्याच्यावर त्यांनी काय कारवाई केली, मुळात पहिली गोष्ट म्हणजे ते आम्हाला माहिती पाहिजे. कारण का हे 8 दिवसात बोललो होते, त्याला आता 2 महिने गेले. आमच्याकडे पुरावे सगळे आहेत, ते पुरावे आम्ही सादर केलेले आहेत. आता तुम्हाला नवीन परत सांगायचं म्हणजे की व्याजदर तुमचं, त्यांचं लायसन, सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. जो वसुली अधिकारी पाहिजे तो त्यांच्याकडे वसुली अधिकारी त्यांनी नेमलेला नाही, हे त्यांच्या मागच्या पेपरमध्ये क्लिअर झालेलं आहे. आणि ते वसुली अधिकारी जे त्यांनी अनलिगल आहेत, त्या जाऊन परत तुमच्या या 2 महिन्याने हे झालंय, शांत झालं, 2 महिने शांत होतं, आता परत वसुली करायला लागलेत, लोकांना नोटिसा पाठवायला लागल्यात. म्हणजे दाम दुप्पट, म्हणजे एवढ्या प्रमाणात चाललंय की त्याला काय हिशोबच नाही आहे. आणि ते सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. आता मला फक्त एवढंच तुमच्याकडनं माहिती पाहिजे की तुम्ही जी काय कारवाई केली ते आम्हाला माहिती द्या पहिली, नंतर बाकीच्या काय गोष्टी असतील तरी बोलतो. ठीक आहे. आता काय झालंय, 2 पथकं नेमली होती. एका पथकाचा अहवाल आलेला आहे. एका पथकाचा अहवाल बाकी अशासाठी आहे की त्यांचं काही दप्तर ताब्यात घेतलेलं आहे. घेतलेल्या दप्तराची तपासणी करावी लागणार आहे. तपासणीसाठी यांच्याबरोबर माझं मागच्या आठवड्यात बोलणं झालं होतं. 600 खाती आहेत. 600 खात्याची तपासणी आहे. तर आमच्या एका 600 जण आहेत कायदेशीर, म्हणजे आपल्या कागदावरती 600 खाती आहेत, त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स मिळाले त्याच्यावर, आणि ती आपल्याला तपासायची. बरोबर. 600 खाती म्हणजे वेगवेगळ्या वर्षातली असतील, काही असतील, पण जे दप्तर आपण ताब्यात घेतले त्याच्यानुसार आपल्याला ती तपासायची. आता एकच कर्मचारी आहे इथे, त्यामुळे त्या म्हणाल्या मला एकट्या कर्मचाऱ्याला बरोबर आहे ना, सगळं कामं सांभाळून सगळं ते तपासायचं. ठीक आहे, समजू शकतो. त्याच्यामुळे आता त्यांना एक मदतनीस आपण आणखी एक दिलेला आहे की जेणेकरून हे प्रकरण लवकरात लवकर तपासणी व्हावी म्हणून. त्यामुळे ती तपासणी चालू आहे. त्याचा तपासणीचा अहवाल येऊ देतो. पथक 2नी अहवाल दिलेला आहे. पथक 1चा अहवाल आला. तपासणीमध्ये जे काय आढळते ते कायद्या नियमानुसार त्याच्यानुसार त्याची आपण कार्यवाही करतो. पथक 2नी जे दिलेला अहवाल आम्हाला समजेल का काय दिले ते? 2 मध्ये पथक 2ने दिला होता अहवाल की 2 चेक सापडले होते. आता चेक सापडले होते, तर चेक सापडले त्यांना आपण तेव्हाच विचारलं होतं की हे चेक कसले आहेत. तर ते चेक ते म्हणाले माझ्या स्नेहाचे इथे राहिलेले आहेत. त्याच्यानुसार आपण त्यांचं ते काही जे काय म्हणणं आहे ते आपण रोजनाम्यात घेतलेलं आहे, त्यांच्या पंचनाम्यात घेतलेलं आहे. आता ते आहेत वैध सावकार, लायसन्सधारक सावकार आहेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण ती खात्री केली की तो माणूस त्या खाते कर्जदाराच्या ह्याच्यात आहे का. तर ते त्याच्यात आपल्याला त्याच्यात कर्जदाराच्या ह्याच्यात काय आढळलं नाही. त्याच्यामुळे तरी पण आपण असंच काही हे करू शकत नाही, म्हणून आपण त्यांना हिअरिंग दिलेलं आहे. त्या काल हिअरिंग होत्या, पण काल DDR ऑफिसला अचानक रत्नागिरीला मीटिंग ठरल्यामुळे ती हिअरिंग मी आज पोस्टपोन करून आज ठेवलेलं आहे. तर त्याच्याबाबतचं जे काय असेल कायदे नियमानुसार, नैसर्गिक न्यायतत्वानुसार आपल्याला संधी देणं गरजेचं असतं समोरच्याला, कारण तो वैध सावकार आहे, आलं लक्षात, लायसन्सधारक आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्याच्यानुसार हिअरिंग दिलेली आहे, ती आज आपली हिअरिंग होती. त्याच्यानुसार तो पथक 1 प्रमाणे तो कार्यवाही ती होईल आपली. पथक 2चं पथक 2 प्रमाणे कार्य होईल. आणि पथक 2ची तपासणीचा रिपोर्ट येऊन आल्यानंतर आपल्याला किती वेळ जाईल त्याला? आता साहेब आता बघा, तुम्ही साहेब म्हणाले 8 दिवसात करतो मी प्रकरण, मला बोलले होते ना साहेब 8 दिवसात कारवाई करतो. त्यानंतर त्यांनी परत फोन केल्यानंतर सांगितले की आमचं चालू आहे. मॅडम आता आम्हाला नाही 3 महिने गेले. मग मी तुम्हाला सांगते, मला एक उदाहरण तुम्हाला देतो, एक समोर देतो. नाही 2 मिनिटं सावकाश बोलते साहेब, तुम्ही पण माझी रिक्वेस्ट आहे सावकाश बोला. 2 मिनिटं. हे बघा, त्यासाठीच बसले इकडे. हो मॅडम, त्यासाठी बसतात हे आम्हाला माहिती आहे, म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना की आम्ही 3 महिने नाही चालू ना. पण आज मला सांगा, तुमच्याला पुरावा जर आम्ही देतोय की 29 दिवसात जर का पैसे एवढे घेत असेल, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून पैशाचे किती पैसे दिले, आणि त्याला नोटीस किती दिले, वकिलाची नोटीस, आणखीन तुम्हाला काय असे किती पुरावे आम्ही देतो. आमच्याकडे जे आहेत ते मॅडम ऐका ना तुम्ही काढलं, तुमची तपासणी चालू आहे. मी काय सांगितलं की ह्याच्याकडं बाबा ऑनलाईन त्यांनी पैसे दिलेले आहेत. पैसे दिल्यानंतर किती पैसे दिलेत, किती महिने झाले, आणि किती दिवसात वकिलाची नोटीस कितीची येते, हा पुरावा नाही. हा पुरावा नाही काय सांगा मॅडम. मला एखाद दुसरी गोष्ट घेऊन मला साहेब नाही 2 मिनिटं मला सांगा, अशा आमच्याकडे आहे ते देतो ना तुम्हाला. ऐकून घ्या, माझ्याकडे एकत्रित रिपोर्ट येऊ दे ना. यांनी जे काय पुरावे दिले ती मॅडमकडे मी दिले ना. मला ऐकून घ्या, त्याच्यापेक्षा ऐकून घ्या.
ते मला असाच पेनड्राईव्ह देत होते. मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही पत्र द्या साहेब, मी याच्या बाहेर जाणार नाही, ऐकून घ्या. मॅडम जाऊ पण नका, मला काय करायचं, आम्ही सांगतो जाऊ पण नका. मला एक म्हणायचं आणखी एक विषय, आलं तरी माझ्या नियमाच्या बाहेर मी जाणार जाऊ पण नका. आम्ही नियमाच्या बाहेर काम करायला सांगणार पण नाही तुम्हाला, आणि आमच्या अपेक्षा पण नाहीये, पण कमीत कमी नियमावर बसून तरी होऊ दे. साहेब आता कुठे होते मॅडम तुम्ही सांगा मला. जर का त्यांच्या ह्याच्यामध्ये जर त्यांनी वसुली अधिकारी नेमले नाहीये, मग त्यांची वसुली अधिकारी कसे काय वसुली करतायत? अजून पण करतायत मॅडम, मी तुम्हाला तेच अजून पण करतायत. म्हणून तुम्हाला मगाशी विचारलं, दुसऱ्या त्याच्यामध्ये बाबा वसुली अधिकारी नेमले नसतील तर ते वसुली कसे काय करतायत त्यांच्या नावाने? रिपोर्ट येऊ दे साहेब, तो एकत्रित रिपोर्ट आल्याशिवाय कधी येणार त्याला? कधी येणार? कालावधी सांगा मॅडम. आता काय माहितीये काय बघा, त्या बोलल्याप्रमाणे 3 महिने जास्त झाले, 3 महिने मॅडम जास्त झाले. आता काय झालं माहितीये का, चव्हाण साहेब आले, ठीक आहे, त्यांच्या आता मी काय पर्सनलवर जात नाहीये. आता 23 रेट झालेली आहे साहेब, 1 महिना आता झालाय तुमच्या म्हणण्याप्रमाणे, बरोबर? मॅडम रेट करून 23 झाले, त्याच्या अगोदर आम्ही 2 महिने आहोत. आता तुम्ही साहेब म्हणजे मला सांगायचं, एखाद्या ह्याच्यावर जर कारवाई करायला झाली काय, आम्ही पुरावे देऊन एवढा जर वेळ लागत असेल, आणि पुरावे समोर देऊन आम्ही देतोय पुरावे ते पण, आणि असे नव्हे ऑन पेपर पुरावे देतोय, बोलून नव्हे मॅडम, ट्रान्झॅक्शन दाखवतोय, वकिलाची नोटीस दाखवतोय. सगळं ते असं काय करते, येऊ दे ना मला रिपोर्ट, तपासणी चालू आहे ना आता ह्यांच्या समोरच मी त्यांना मला कालावधी द्या फक्त, तुम्ही किती वेळ लागेल ते सांगा आता तुम्हाला, आणि ह्याच्यावर कारवाई होणार असेल तर, नसेल तर तसं मग. कारण काय माहितीये, मला येऊ दे रिपोर्ट आल्याशिवाय मी काय करणार आहे. आता एक तपास तुमचा क्लिअर झालेला आहे, एक झालं मी तुम्हाला सांगितलं नाही, एक काय दुसरा तपास म्हणजे आता तुम्ही 600 खाते म्हणताय का मॅडम? 2 मिनिटं, हे बघा आम्ही सामान्य आणि हे जे आहेत ना हे सगळे सामान्य आहेत. किती माहितीये का, 1.5 वर्ष मॅडम. 2 मिनिटं ऐका मॅडम, ऐका मॅडम, मी सांगतो ना, 3 वर्ष 150 रुपयाने पर डे भरते बाई, 150 रुपयाने त्यांच्याकडं पर डे भरते. किती पैसे घेतले तो तुम्ही? किती पैसे घेतले होते? 42,000. किती वर्ष आले मॅडम? विचार करा, ऑनलाईन त्यांच्याकडे तो ट्रान्झॅक्शन आहे, आणि असे जर का पुरावे असून सुद्धा जर आपल्याला तपास करून परत आणखी कारवाई, म्हणजे त्यात म्हणजे आम्हाला जर का एवढे 3 महिने जर लागत असतील समोर सांगा. आणि मॅडम तुम्ही पण मॅडम तुम्ही, मी म्हणतोय ऐका ना, तुम्ही प्रोसिजर प्रमाणेच जा. आम्ही म्हणतोय नियम बाह्य काम करूच नका, आमची अपेक्षा पण नाहीये, पण कमीत कमी त्यांनी जे केलंय ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज जर मॅडम ती झाली नाही ना, आज आम्ही दुसरी वेळ आहे ऑफिसला यायची, तिसऱ्या वेळी 100% मी ऑफिसला येणार नाही. काय मग म्हणजे आमच्या पद्धतीने मग काय ना ते आमच्या पद्धतीने, व्यक्तिगत पद्धतीने आम्ही चालू. कारण की आता हे आता आम्ही येऊन ना, अपेक्षा मॅडम आहे, मॅडम सांगतो ऐका, अधिकार मॅडम ऐका ना 2 मिनिटं, अधिकार आमचा आहे ना, पण मॅडम ऐका 2 मिनिटं, ऐका मॅडम 2 मिनिटं. प्रत्येक गोष्टीला लिमिट्स आहेत, तो प्रत्येक गोष्टीला लिमिट्स आहेत ना. सहनशीलता आहे ना मॅडम, सहनशीलता आहे ना. माणूस 1 महिना, 2 महिने, 3 महिने, रेट पडून 1 महिना झाला, त्याच्या अगोदर 2 महिने गेले. मला सांगा ह्या एखाद्या गोष्टीला किती तो रिपोर्ट मी घ्यायची, मी करते मॅडम. आता तुम्हाला माहिती आहे का, तातडीने मिळण्यासाठी मी उपाययोजना केल्या मॅडम. आणखी एक सांगतो तुम्हाला, रेशन कार्ड आहेत ना, 2 मिनिटं, रेशन कार्ड जे घेतले आहेत ना त्यांनी, आता मुलांचे त्यांच्या शिक्षणासाठी रेशन कार्ड पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रेशन कार्ड पाहिजे, ते रेशन कार्ड त्यांच्याकडे आहेत. आज कुठल्या बेसवर ते रेशन कार्ड घेतले सांगा मला? काय बेसवर? तुमच्या मागच्या ह्याच्यावर आम्ही बघितले ते घेऊ शकत नाहीत. मग कुठल्या बेसवर त्यांनी रेशन कार्ड ते तुम्हाला छापीत मिळाले का? मिळाले? आज मी त्यासाठीच हिअरिंग ठेवली मॅडम. मी काय म्हणतोय, तुम्हाला त्याच्यात मिळाले का? आम्ही सगळ्या डिटेल्स दिल्या होत्या कुठे काय आहेत त्या साहेबांना, आणि ते जे रेशन कार्ड त्यांना मिळाले नाही आहेत. आज मला सांगा, त्यांच्या मुलांचे शिक्षण कुठल्या, आज जर दाखला एखाद्या काढायला रेशन कार्ड लागतो ना, आहे का त्यांच्याकडे रेशन कार्ड? सांगा मला. नाहीये. काय करायचं त्यांनी? म्हणजे ते पण मी तुम्हाला नाही मॅडम, म्हणजे किती गळचेपी करायची, किती गळचेपी करायची माझ्याकडून साहेब? मी सगळे प्रयत्न करते 100%. हो, पण मॅडम तुम्हाला फक्त प्रयत्न केले तर त्यांना विचारा. मॅडम आम्ही कुठे म्हणतो तुम्ही नाही करत आहे म्हणून, पण त्याला जो कालावधी लागतो ना, मला म्हणत असाल ना की मॅडम सांगा, परवाच सांगा. हो मॅडम, कालावधी किती जातो त्याच्या म्हणतोय ना आम्ही, त्याला कालावधी गेलाच ना मॅडम. साहेब खाती तपासून तो रिपोर्ट माझ्या 600 खाते आहेत. बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं 600 खाते आहेत ती. काय 600 खाते किती लिगल आहेत ना, त्याचे खाते आमच्याकडे पण आहेत ना. तू पेनड्राईव्ह नाही तर माझ्याकडे डिटेल्स आहेत सगळे, कसे केलेले आहेत. 25%, 30%. आज मला सांगा, 10,000 घेतल्यानंतर 5 दिवसांत 14,000 होतात का? लिगल आहे मॅडम माझ्याकडं, बोलतोय ते.
बोला साहेब, मी काय तुमचं ऐका ऐकायला ना, बसलेली आहे. ऐकायला बोला. नाही, हे पुरावे आहेत आमच्याकडे. बोला ना, बोला तुम्ही. हे पुरावे आहेत आणि हे एवढे देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल ना आणि कारवाईला एवढा विलंब लागत असेल तर मॅडम सामान्य माणसाने काय करायचं ते सांगा मला. तुम्हाला मला सांगा ना, एकच 2 सांगू मिनिटं शकते. काय 1 मिनिटं. मालघरला लेडीज राहतात त्या, इथे नव्हे, मालघर. आणि अजून पण त्यांना आता कितीची नोटीस काढली? 2,48,000ची नोटीस, 46,000 घेतलेली आहेत. हा कुठला हिशोब? गाड्या जमा केलेल्या आहेत, रेशन कार्ड 2 व्हीलर जमा, रेशन कार्ड जमा. त्यांनी मान्यता स्वतःहून सांगितलंय मॅडम. आणि ह्या गाड्या रेशन कार्ड घेतली, मला स्वतः बोलले. सांगा रेशन कार्ड तुमच्या ह्याच्यात मॅडम तुम्ही घेऊ शकता का? 2 मिनिटं हो मॅडम. तुम्ही बोला, रेशन बोला, बोला. कार्ड नाही, तुमचं बोलणं राहिलं मी बोलते. मला तुम्हाला विचारायचं नाही, म्हणजे बोला तुम्ही. मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही नाही. पूर्ण बोलून होते तुमचं, मग मी बोलते. नाही मला सांगा तुम्ही रेशन कार्ड तुम्ही घेऊ शकता का? मी सांगते, बोलते ना मी मग मी तुम्हाला. विचारतो ना, झालं मला सांगा ना रेशन कार्ड घेऊ झालं शकता असेल का? तर सांगते. ते जे काही तुमचे आहेत ना ऑब्जेक्शन, त्याच्या अनुषंगाने मी आज त्यांची हिअरिंग ठेवलेली आहे. मॅडम मी तुम्हाला काय विचारतोय की बाबा घेऊ मी शकता तुम्हाला का? तेच सांगते साहेब, म्हणजे की तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या नियमावलीमध्ये बसतं का हे मला विचारायचं आहे. ज्या गोष्टी माझ्या ह्याच्यात बसत नाही त्याच्यासाठीच मी त्याला मग बोलवलंय, बसतं का त्याचं मला मी म्हणणं तुम्हाला मांडायला. काय विचारतोय म्हणजे मी फ्रँकली विचारतोय की बाबा ते बसतं का? तुम्ही रेशन कार्ड काय घेऊ साहेब, शकता तुम्ही का? एकतर बघा हे सगळं मला म्हणजे करा तुम्ही शूटिंग करायचं नाही करा शूटिंग तुम्हाला. आमच्याकडे रेशन कार्ड घेतलं जातंय किंवा पैसे देण्यासाठी ते तुमच्या नियमावलीत बसतं का? मी विचारते ना त्या नाही माणसाला. तुमच्या बसतं का? तुमच्या मी तुमच्या त्याच्याबद्दल बसतं का? देते ना, माझ्या फायनल रिपोर्ट मध्ये जे काय माझं मॅडम मला pending काय आहे. विचारायचं आहे, आम्हाला काय विचारायचं आहे की बाबा तुमच्या तुम्ही ह्याच्यामध्ये साहेब नियमावली ऐकून घ्या, ऐकून घ्या. एक तुमच्यामध्ये मिनिट. आता बसतं का सांगा मला. तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या. तुमची 8 लोकांची जी तक्रार आहे त्याच्या अनुषंगाने जी काही माझ्या हातात कागदपत्र आहेत त्याच्या अनुषंगाने प्रोसिजरनुसार मी त्यांना एक संधी मी दिली. काय मॅडम मला येऊ दे ना, त्याचं काय म्हणणं आहे. मी माझा निष्कर्ष शेवटी देणारच आहे, मला साहेब. तुम्ही ऐकून घ्या. आम्हाला माहिती मी काय पाहिजे? तुमच्या- आम्हाला माहिती पाहिजे. माहिती देऊ शकत नाही तुम्ही. सगळ्या माहितीची मी तुम्हाला माहिती देणार. मी मग तुम्हाला कधी लेखी देणार? माहिती आता जर देईन. विचारतोय तुम्हाला मी लेखी देते मी तुम्हाला, लेखी नाही देईन. लेखी नको आम्हाला, तोंडी असं तरी मी चालेल. लेखी देते मी तुम्हाला. मला एक म्हणायचं आहे की बाबा रेशन कार्ड ते घेतायत की नाही आमचं हा. ते रेशन कार्ड तुमच्या नियमावलीनुसार घेऊ शकतात का? तेच जी काय तुमची मला उत्तरं होईल आहेत, की नाही सांगा ना मॅडम. हा देते बघा ना मी. हा देते ना मी तुम्हाला नाही उत्तरं नाही द्यायची. लेखी देते ना, घेऊ लेखी. शकतात का मला सांगा. बहुत तुमचे जे नियम आहेत ते मला मॅडम माहिती असणार आहे की बाबा तुम्ही कुठच्या अंडर ते पैसे देऊ शकता म्हणून. कारणासाठी घेत नाहीत मी ते. तुम्ही माझ्या तोंडातून वदवून नाही, नाही, वदवून- प्रोसिजर ठरलेली असते. ज्यांनी कुणी तक्रार केली त्याचं म्हणणं घेतलेलं असतं. समोरचा जर वैध सावकार आहे तर त्याचंही म्हणणं कायदे नियमानुसार मला ऐकून मॅडम घ्यावं ह्या लागेल. कुठे नाही म्हणतो आणि आम्ही. तुम्हाला आम्ही ऐकून घेत घ्या नाही, ना. आम्ही फक्त आम्हाला तुम्हाला माहिती विचारतोय. तुम्ही त्या सगळ्या तुमच्या ज्या प्रोसिजर असतील त्या प्रोसिजरनी करा. आम्ही तुम्हाला नियमबाह्य काही करायला सांगत नाही, या नियमबाह्य जाऊ नका. पण ज्यांनी केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, हे फक्त आज ठराविक लोक आहेत, पण जे रेशन कार्ड आहेत ज्यांनी घेतलेलं आहे ते जर सगळे गोळा केले ना मॅडम तर इथं जागा पुरणार नाहीये. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की ते घेऊ शकतात का? जर खरोखर त्यांनी आता काय कंडिशन आहे की मुलांची शाळेत कॉलेजचे दाखले काढायचे त्याला रेशन कार्ड लागतंय आणि हे त्यांना चांगलं माहिती आहे म्हणून त्यांना आता वाटते ते शांत बसलेत रेशन कार्डला येणार. मला फक्त की रेशन कार्ड घेऊ शकतात का? सांगितलं ना मी तुम्हाला. आता नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. मी त्यांना संधी दिलेली आहे. आता ते काय म्हणतायत त्यांचं बघू दे ना. म्हणणं मला मला हेच म्हणायचं काय करून घेते. मला report कुठेतरी त्याचा वेगळा उद्रेक होऊ नये. मला हेच म्हणायचं आहे. हे कोकण आहे मॅडम, हं. हे बीड नाही आहे. त्याला वाटत असेल काय, पण कोकणी माणूस एकदा जर का त्या टोकाला गेला ना तर बोलत नाही, त्याच्यापेक्षा पण वेगळं करेल. प्रोसिजर एक प्रोसिजर तुमच्याच प्रोसिजरने मॅडम चाललं असं सगळं नाही, ऐका काय. ना. आज तुम्ही 3 महिने काढलेत. 3 महिने अजून किती महिने तुम्ही काढणार आहात सांगा मला. हे कारवाई तुमच्याकडे होणार नाही. सगळे बरबटलेले आहेत. समजलं ना? काय तुमच्या 3 महिने झाले, तुम्ही सगळे तुम्हाला पुरावे देतो आम्ही. त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार. आणि मॅडम परवा मला काय बोलले पहिल्या दिवशी की तिथे मी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस ठेवली होती साहेबांची इथे, पण साहेब गेले सुट्टीवर आणि मॅडमचे सगळे बोल रेकॉर्ड आहेत आपल्याकडे. आणि मॅडमनी स्वतः सांगितलंय त्याचा लायसन्स कॅन्सल होणार, त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार, त्यांच्या ह्याच्यावरती होणार. आणि ताबडतोब तुम्ही घाबरू नका, त्याच्यावरती 100% गुन्हा दाखल होणार. हे माने मॅडमनी स्वतः आजच्या सगळ्यांपुढं स्वतः बोलले आणि माझ्याकडे फोनवरती बोललेले सगळे माझ्याकडे पुरा आहेत. मॅडम हे 2 मिनिटं आहे का. तुमच्या अधिकारी तुमच्याकडे देत आहेत, तुमच्याकडनं ते होत नाहीये. असंच आहे ते. त्यांनी जर सांगितले तुमच्या टेबलला आहे ते सांगतायत.
आणि तुमच्याकडनंच होत नाही याचा अर्थ ते सांगतात त्यामुळे की- पुढे ढकल दिलेलं आहे. हेच आहे ना येऊ द्या ते. हा टेबल हा इथेच आहे साईडला. हा, बस आहे. ते आता सध्या इलेक्शन ड्युटीला गेल्या. काय? येऊ द्या, आपण पाहिजे तर कागदावर घेऊ त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आणि तुमचं म्हणणं समजलं आपण सगळं कागदावर ना घेऊ. हे कागदी घोडे नाचोय सोडावं मॅडम. हे कागदी घोडे चाललंय. ऐकून हे घ्या. कागदी घोडे चाललेत मॅडम. 3 महिने गेले त्याच्यामध्ये. तुम्हाला एक काय assurance होणार असेल तर देतो. सांगा, मी नाहीतर तुम्हाला नाही होणार. एक assurance हे काय देतो. तुम्ही बोलला? मला रिपोर्ट येऊ दे. रिपोर्ट यायला किती वेळ जाईल? रिपोर्ट यायला किती वेळ जाईल? अजून किती वेळ जाईल? आता मी त्यांना नेमलंय सोबतीला तर त्यांना आता त्यांना म्हणतात आम्ही एवढं सगळं सांभाळून मॅडम हे तपासणी करणार हो आहोत. मॅडम, पण ती कालावधी तरी समजेल की नाही? आता 3 साहेब महिने बघा. वेट किती करायचा माणसाने मॅडम? एक आठवडाभर थांबा. आता काय? आठवडाभर मी त्यांच्याकडून येते करून देईल. प्रत्येकाला पुढच्याला अगदी मस्त वेळ दिलाय मॅडम. चांगला वेळ दिलाय. वेळ द्यायचा पहिला नाही, वेळ साहेब. द्यायचाच वेळ द्यायचंच काम चालू आहे कार्यवाही सुरू आहे, मॅडम. साहेब. वेळ द्यायचंच काम चालू आहे. 3 वाजता मी त्यांना काय भेट दिली. एक लक्षात घ्या, तुमच्याकडं पुरावे एवढे आहेत. 30% पैसे घेतलेले क्लिप आहेत. काय व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तुमच्या ऑनलाईन पेपर तुम्हाला दिले, ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, वकिलाच्या नोटीस दिलेल्या आहेत. आणखीन काय पाहिजे? याचा अर्थ काय स्पष्ट दिसतंय, चित्र क्लिअर झालेलं आहे काय होतंय ते. आता तुम्ही काय त्याच्यातून अर्थ सहाय्यक काढताय मला निबंधक माहिती मध्ये नाही. येऊन काय न्याय मिळणार आहे हे क्लिअर समजतंय आम्हाला. 3 महिने जाते हे बघा त्याच्यामध्ये. साहेब, मला छापेमारी करून 1 महिना झाला. 1 महिन्यात तुमचा अजून तपास नाहीये. काय म्हणजे काय गतीने तपास चाललाय तो बघा. किती गांभीर्य घेतलंय. म्हणजे सामान्य माणसाने अगदी मेला तरी चालेल. काय 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 मॅडम, हे बघ काय काय हो मॅडम, हे का बोलायला लागतंय माहितीये का? हे वेळ केवढा गेलेला आहे मॅडम. वेळ गेलाय. हे जर तुम्ही जर आमच्या जागेवर असतात ना तरी हेच केलं असतं. समजलं ना? आज आम्ही नाही. हे बघा ही कंडिशन काय बघा जरा. कमीत कमी आपण बघा काय आहे. घरकाम करतात, 11 घरात घरकाम करतायत त्या, एक नाही. आणि त्यांचे पैसे यांनी घेतलेत आणि ते पण तुम्हाला जर वाटत असतील ना काही नाहीये, चांगलं चाललंय. म्हणजे आपल्याला काय आठवडाभर जरा काय त्या पण महिलाच आहेत मॅडम. महिलाच आहेत. पण त्यांचे तरी दुःख समजून घ्या मॅडम. त्यांचे तरी दुःख समजून घ्या की त्यांनी काय केले ते आणि कसे पैसे भरलेत ते. येऊ दे साहेब. काय? म्हणतात सगळं. काय कुठेतरी माणुसकी सहानुभूती हा विषय तरी राहिला पाहिजे मॅडम. काय त्यांच्याकडे तरी बघा. त्यांनी काय पैसे भरले आणि त्यांचे रेशन कार्ड नाही आणि त्याला दाखला पाहिजे आज. नाही, रेशन कार्डचा काय? विषय तर तुम्ही आजच हे करणार आहे. काय समजलं ना? तातडीने साहेब मी चार्ज घेतले ना, लगेच हिअरिंग दिली ना. मॅडम मला मी तुम्हाला आजच एकच रिक्वेस्ट करतोय. तुम्ही हे बघा, मी माझं मॅडम, मी शांतपणे request काम करणार आहे करतोय. साहेब. ऐकून घ्या, मी माझं काम ना तुमच्यामध्ये शांतपणे डिस्टर्ब करणार करायला आहे. मॅडम महिनाभर आम्ही आलो नाही तुम्हाला जे मॅडम. काय करायचंय हो ते करा मॅडम, तुम्ही. 1 महिना काय 3 महिने आम्ही आलो नाही ऑफिसला. अहो माझ्याकडे मी आले कधीपासून. नाही आम्ही सांगतोय. तुम्ही आलात ते माहिती आहे मला, पण आम्ही 3 महिने इथे आलोय नाही. पहिला हे आल्यानंतर बघा साहेब, आता मी तुम्हाला एकच तुमच्या सांगू कामात आम्ही शकते. अडथळा नाही, डिस्टर्ब होऊ नये म्हणून आलो नाही, पण मी ते तुम्हाला होत एकच- नाहीये. मी तुम्हाला माझ्या बघा आता तुम्ही तुमचं मांडलंय सगळं. मला हातात माझ्या सगळा रिपोर्ट येऊ देत. मी तो तातडीने करून घ्यायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही असं समजू नका की माझ्या काही कारवाया चालू नाहीयेत. त्याच्या अनुषंगाने मी हिअरिंग लावलेलं आहे. जे कायद्यानुसार ज्या प्रोसिजर फॉलोच करायच्या आहेत त्या सगळ्या मी आता अंतर्गत कारवाया पण त्याच्या चालूच आहे ना मॅडम. एक मी ज्या गोष्टींमध्ये हिअरिंग देणं ह्या गोष्टी साहेब टिकत नाही हो. तुमची गोष्टी तुम्ही जाताना जेव्हा कुठेतरी असं घाईघाईने सगळं मॅडम घाई म्हणतच नाही मी. सगळे पुरावे आणि हे सगळं मॅडम, आपल्याला मी काय व्यवस्थित सादर करावं लागतं. मी काय म्हणतो, तुमचा वेळ घ्या पण त्याला कालावधी द्या मॅडम. कारण 3 महिने झाले. एक आठवडा आज रेशन द्यावा कार्डचा लागेल. विषय ना, रेशन कार्डचा विषय हा जो विषय आहे ना तो कमी. एक तरी माझं काम सुटलं ना, हे मला रोज यायला रोज हे करायला. आज 3 महिने मी हेच करते. नाही मॅडम, माझ्या मिस्टरांना पॅरलेस गेलेला आहे. माझी 2 मुलं मी स्वतःच्या हिमतीवर शिकवते. माझी सासू सुद्धा घरात काम करत नाही, कोण नाही. मी 11 घरात जेव्हा काम काय नाव करणार मॅडमचं तेव्हा मी नाव काय? सगळ्यांचं नाव काय? करंजकर. करंजकर लिहून घे. मॅडम काय सांगा मला, हे अशी जर परिस्थिती माझ्या असेल, मुलाचं ऍडमिशन होत नाहीये, त्याला दाखला भेटत नाही. रेशन कार्ड नाहीये म्हणून ऍडमिशन होत नाहीये. माने मॅडम येऊन शोकांती सांगितलं काय माझ्याकडे मॅडम? रेशन कार्ड आहेत. शोकांती काय? सांगितलंय मग का त्याला सुटका देता मॅडम? मी नाही. नाही द्यायचं. मॅडम, बोलू नका, तुम्ही बोलू नका. असं बोलू नका नाही. प्लीज. मी तुम्हाला असं बोलत नाही. Please, 2 मिनिटं please, थांबा please, जरा. please. मॅडम मला एकच म्हणायचं आहे, यांची वस्तुस्थिती तुम्ही पण ऐकली आता. मला एक हंबल रिक्वेस्ट येऊ की एक स्त्री म्हणून ज्यांचं जी भूमिका आहे ना, काय त्यांचं रेशन कार्ड ते घेतलेलं आहे रेशन तुमचं? कार्ड घेतलेलं त्यांचं आणि ज्यांनी जे पैसे भरले ते किती भरलेत पैसे काय किती सगळे रेशन कार्ड ऐका सगळेच मी ते सगळेच घेणार आहे.
काय? आता हे आलेले आहेत म्हणून यांचं नाव घेतलंय. पण ठीक आहे, तुम्ही घ्या त्याबद्दल नाही, फक्त आम्हाला तुमच्याकडनं एवढंच अपेक्षा आहे की बा ह्या 8 दिवसात त्यांची कारवाई पूर्ण होईल आणि आम्हाला न्याय न्याय मिळेल. मिळेल. बस. आणि दुसरी गोष्ट मॅडम, मी एक तुमच्याकडनं रिक्वेस्ट अपेक्षा. करतो, हे जर का झालं नाही काय तर पेशंट संपली असतील मॅम. नाही थोडं हे करा, नाही सहकार्य सॉरी करा, मॅडम, सहकार्य कारण का करा. 3 महिने गेलेले थोडं द्या. आहेत आणि हे जे बघितले ना, हे पेशंट जेव्हा संपतील ना, तर मी परत नाही, पुन्हा एकदा आपल्याला हे सांगतो बघा, जे की आहे- हे पेशंट हे आता आपण बसून बोलतो मॅडम, काय आपण आज नाही मी समजू शकते काय? समजू शकते. काय तेव्हा त्या भावना फक्त समजून घ्या. आणि त्याला तसं वाटत असेल ना, त्याला वाटत असेल काय मी काय करेन काय, तर मग त्याला काय ते त्याच्या भाषेत नाही आमच्या भाषेत काय ते त्याला सांगून देऊ. पण ही वेळ तुम्ही आणून देऊ नका. आणि जर वेळ त्याच्यावर आली ना, तर निव्वळ आपल्या प्रशासनामुळे येणार आहे. कारण का आम्ही कोणाकडे मागतोय न्याय? आपल्याकडून जर ते झालं नाही काय, तर 100% ती वेळ येणार आहे. आज सांगतो तुम्हाला मी, नाही, ठीक आहे 100% ती वेळ येणार. आठवड्याभरात मी करते. प्रत्येक माणसाला पेशन्स आहेत मॅडम, सहनशीलता आहे. सहनशीलतेच्या बाहेर जर गेलं ना, तर कोणी थांबू शकत नाही. आणि हे आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलेले आहे. आणि तुमच्याकडनं ते जर झालं नाही, तर ते पुढच्या काय परिणामाला सर्वस्वी जबाबदार आपलं प्रशासन राहील. एवढंच सांगतो, बाकी काही नाही.